शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्यानं शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचं हे पाऊल क्रांतिकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा संस्था, कृषी विभाग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक 2024 मध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्य अतिथीगृह इथं झालेल्या भागीदारी बैठकीत 15हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सामंजस्य करारांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याचा शेतकरी आणि नागरिकांना फायदा होणार आहे. आपण 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यासाठी इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या काउन्सिलनं कृषी क्षेत्रात 2.4 पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था मजबूत करण्याची शिफारस केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या नेतृत्वामुळं देशाची आर्थिक स्थिती 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आली आहे. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचा संकल्प केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून एकजुटीनं प्रयत्न करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वच क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. आपला देश कृषीप्रधान आहे. जगभरात अन्न प्रक्रिया, उद्योग, अन्न सुरक्षा हे चर्चेचे विषय आहेत. त्यामुळे देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाताना प्रत्येकाचे योगदान मिळेल असा हा प्रयत्न असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी बांबू क्लस्टर विकास, तृणधान्य उत्पादनाला चालना दिल्याची माहिती दिली. कृषी मूल्य साखळी बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्य, सोयाबीन, फळं, भाजीपाला आदी शेतकरी उत्पादक 59 कंपन्या सहभागी झाल्या. या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून 42,000हून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तसंच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कोका-कोला, पेप्सिको, ONDC, जैन इरिगेशन, ETG ग्रुप, ADM इंडिया, मॅरॅको, टाटा केमिकल्स, टाटा रॅलीज आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था, तसंच वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, नाबार्ड, नबकिसान फायनान्स लिमिटेड, सिडबी आणि IDBI बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे TCS, सह्याद्री फार्म्स, मित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाले.